करण्याने आता दूरदूर थांबवावी सामाजिकरित्या नाही असं पण नाही म्हणणार. त्यांना दम नाही निघणार. आळी असते मोठी, काही काहीच्या बिगार शेपटाच्या आहेत, काही शेपटाच्या आहेत, टोकरी देतात. त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही. मग त्यांचं पोट कसं चालत, त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही. परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला. शेवटी काय असतं बघा, किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नसेल ना. ज्याला जे करायचं ते करणार. परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरासाठी, मला राजकारणाशी नाही दिलं. दादा, हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त 11 कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळालेत. संभाजीनगरमधला आकडा जर बघितला तर 40च्या पुढे गेलेला नाही संपूर्ण मराठवाडा विभागाचा. नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का, आणि नेमकं अशा पद्धतीने अडचणी काय येतात? आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आत्ताच 8-15 दिवस झाले GR काढून, आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात. आपण थोडं थांबूया. पटलं आम्हाला. त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता. GR मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा, आणि ते आपल्याच बांधव. थांबलो 4 दिवस लेट निघल अशा हिशोबाने आम्ही थांबलो. तोवर आचारसंहिता लागली. पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला, मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही. एक पण. सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं, असा ट्रेंड सध्या सुरू आहे. कसं समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं, असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमावर. माझ्या डोक्यात हे बघा, मी नाही लपवत बघा काय, आणि तुम्ही सगळे बघतात बी. मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही. राजकारण हा मला नादच नाही. पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम खातो. ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं, तुम्ही तुमचं राजकारण करा, मोठे व्हा, पण मराठ्यांवरती अन्याय का करा, हे माझा उद्देश. तुम्ही अन्याय केला, मी नाही सोडणार. मग तुम्ही किती असो, किती तो जागीरदार असो, कुणी असो, मी सोडणार नाही. मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं. आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचं. दादा, मराठवाड्यात जवळपास 2,56,000 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत, परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात, परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जातात. ते खरं आहे. तुम्ही म्हणता हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत. नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत. उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं. ज्यांच्या मंत्रालयामार्फत येत आहे संजय शिरसाट साहेबांना, त्यांनाही सांगितलं वेळोवेळी. परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला. मग मायाने पोटात राहणार खपकून सगळं होणार. मराठवाडा जाणार आरक्षणात पुरा. दादा, नार्कोटेक्सच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे, मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का? परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता, त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली? मी कुठे मागणी केली? त्या हँगाडीने केली ती. चल ना म्हणा आता, बघा लपायचं नाही राव. जे असं ना जातवान वागायचं. तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिला, आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असत, तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठं चला, तिथं सह्याने केल्यात 2 बापाच्या हवला. मी शेतकऱ्याचं पोरग, आम्हाला खरं पटतं, खोटं नाही पटत. तो खोटा, तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करायचं चालू. घातपातापर्यंत चालला तू, आणि ती बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला. चल लपू नको, पदराचा अडून लपायचं नाही. सारखं निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला. दोघं बसू त्या मशनीत, नळ्या चल थांबायचं नाही. दादा, 3ऱ्या आरोपीला अटक केलेली आहे, मात्र त्याचा जो कॉल आहे CDR आहे, त्या संदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे? का तो अटक केलं गेलं, पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं? ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही. ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे. त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले. आणि एक बघा, त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं. तसे सगळेच चांगले आहेत, पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला. त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी, आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला, आणि त्याला पण बसला, आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय. ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात. आणि कालची रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना, तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने, ते खूप मूड मध्ये आले म्हणजे लय वेळ हाते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो. त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेने स्वतः
हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं. खरं खरं करावं काय असेल ते. मी तयार आहे म्हणतो ना. मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल. उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवतो आता. मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल, तू म्हणतोय चल, मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय मग? चला नार्कोटिस्ट सगळ्यात मोठी का ती, तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण. दादा, या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता, वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता. काय नेमकं तुमच्या परिसरात तिथं थांबत होता? काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलंच ना राव. ते कोणी मिळली आणि ते सांगत होतं मी भाकरी करायला होता आमचं. आमचाच फेस पाडा भाकरी करू करू बायको असले पण काही सांगा आणतात. आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात. यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्या बघितलं राव. तिथं आम्ही आमचंच स्थापित होतो, आम्ही आमचंच खातो. याला ठेवायला पैसे कोणाच द्या तुला पगार? हे खूप हे बघा विनोदाचा भाग नाही भैया, लय मोठं षडयंत्र आहे. ह्या टोकाला धनेने जायलाच नको. ह्या टोकाला नको जायला पाहिजे. ठीक आहे, विरोध करणं चालू राहतं, चालू राहतं. तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढं सोपं आहे. आता मी एवढं सोपं आहे. गाड्याच काय सांगतो, माझ्याजवळ बिगर नंबरचीच गाडी आहे, तीच देतो. तुम्ही जायचं नसता मग गोळ्या औषधात घाला. याला बायाचे धंदे करायला तो आता. अरे बाया जेवणात औषध घालते ना राव. काय कच्चे पाठील तो. पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी. मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो. पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात, म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले. कट रचून ते कट रचले. मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं. हिंमत नाही मराठ्यांना कोणाच्या हलवायची. असे बयाचे चाळे करू शकतात. दादा, एवढा मोठा कट शिजला गेला, पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर? आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय? काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले, तसं काय झालंय तुम्हाला माहिती? नाही, मला ते काय माहित नाही. मी पण विचारलं नाही, मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी, ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं. अलिबाबा नाही, ते अलिबाबा तिकडचा आहे. ही शेत चिल्ली ज्या झाडावर बसतो ते झाड तोडतो आणि फांदीवर पडतो, त्याच फांदीवर पडतो, तीच फांदी तोडतो आणि त्याच्यावरच बसू. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी, तेव्हा मला नार्कोटिस्ट करायची तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागं सरकार नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करायचं नाही. तेव्हा म्हणतो ना नार्कोटिस्ट करायची तर हो द्या. मायामुळे सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाच काय केलंय, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहित होईल.